पूरग्रस्तांच्या मदतीला रोटरी क्लब ऑफ डहाणू धान्य किट वाटपातून दिला आधार. डहाणू शहर आणि परिसरात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेक कुटुंबांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अशा कठीण परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत रोटरी क्लब ऑफ डहाणूच्या वतीनं पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंनी युक्त धान्य किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला. रोटरी क्लबचे अध्यक्ष विजय पारेख यांच्या नेतृत्वाखाली हा मदत उपक्रम राबवण्यात आला. क्लबच्या पदाधिकारी, सदस्य, स्वयंसेवकांनी पूरग्रस्त भागात जाऊन गरजू कुटुंबाची पाहणी करत त्यांना धान्य किटचे वितरण केले. किटमध्ये तांदूळ, गहू, पीठ, डाळी, साखर, तेल तसेच इतर आवश्यक किराणा साहित्याचा समावेश होता. पुरामुळे अनेक कुटुंबाच्या घरातील अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाल्याने त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. अशावेळी रोटरी क्लब ऑफ डहाणूने दाखवलेली सामाजिक संवेदनशीलता आणि तात्काळ मदतीचा हात पूरग्रस्तांसाठी आशेचा किरण ठरला. मदत मिळाल्यानंतर लाभार्थी कुटुंबांनी रोटरी क्लबचे मनापासून आभार व्यक्त केले. यावेळी अध्यक्ष विजय पारेख यांनी सांगितले की समाजातील गरजू आणि संकटग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी रोटरी क्लब नेहमीच तत्पर राहिला आहे. पूरग्रस्तांचे जनजीवन पूर्वपदावर येईपर्यंत शक्य त्या सर्व प्रकारची मदत करण्याचा आमचा प्रयत्न राहील. डहाणू परिसरात शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, आपत्ती निवारण आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये रोटरी क्लब ऑफ डहाणू सातत्यानं सक्रिय भूमिका बजावत आहे. पूरग्रस्तांसाठी राबवण्यात आलेला हा मदत उपक्रम क्लबच्या सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरतो आहे. जो फ्लड आया था उसने हमारे गांव के लगभग सभी एरिया प्रभावित हुए थे। तो आज रोटरी क्लब ऑफ डहाणू की तरफ से आज जो छूट दी जा रही है, उसके जीवन में जो अति आवश्यक वस्तु लगती है वो हमारे रोटरी क्लब ऑफ डहाणू की तरफ से दी जा रही है। हमारे सभी के विषय में बारीकी का इससे बहुत बड़ा योगदान है। हमारे भाई जी का बहुत बड़ा योगदान है, जकी भाई है, लक्ष्मी भाई है, सुरेश भारी है और जितने भी हमारे रोटरी क्लब मेंबर ऑफ डहाणू के जितने भी मेंबर्स हैं उन्होंने पूरा अपना प्रयत्न किया है कि डहाणू के लोगों को जो फ्लड से हताहत हुआ है ज़्यादा से ज़्यादा मदद उन तक पहुँचाई जाए। तो ये डहाणू रोटरी क्लब की तरफ से ये प्रयत्न है लोगों को सुविधा देने के लिए। इसी आपसे मैं कहना चाहता हूँ। धन्यवाद।